वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। माझे गुरु सरश्री यांना माझे कोटी कोटी नमस्कार आणि सर्व श्रोतृगणांना माझा सविनय नमस्कार। आजचा दिवस जो आहे तो अतिशय स्पेशल दिवस किंवा विशेष दिवस असा आहे, तो म्हणजे तुकाराम विजेचा आजचा दिवस आहे की ज्या दिवशी तुकाराम महाराजांनी सदैव वैकुंठ गमन केलं। आणि म्हणूनच आजचा जो विषय आपण घेतलाय तो विषय तेव्हा मी इथे वर ताईंना दिला होता तेव्हा असा होता की तुकाराम महाराजांचे अभंग, आणि नंतर आज मी ती यादी वाचली ज्ञानसत्रातली आणि तेव्हा मी वाचलं की तुकाराम महाराज अभंग। आणि मग मी त्याच्यावर जेव्हा माझं मनन चिंतन थोडंसं झालं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की तुकाराम महाराज हे सुद्धा एखाद्या अभंगासारखे आहे, किंवा तुकाराम महाराजांचं व्यक्तिमत्व पाहता किंवा त्यांचं आयुष्य पाहताना असं लक्षात येतं की त्यांच्यावर अनेक संकट ओढवली। आपल्याला माहिती आहे त्यांचं जीवन, आपण थोडक्यात पाहणार पण आहोत। त्यांच्यावर अनेक संकट ओढवली, त्यांच्यावर अनेक दुःख कोसळली, पण तरीही हे महान व्यक्तिमत्व भंग पावलं नाही, ते तसंच्या तसं अभंग राहिलं। कुठल्याही आघाताने, कुठल्याही कुणाच्याही निंदेनी, कुणाच्याही छळाने ते भंग पावलं नाही। आणि असं हे अभंग व्यक्तिमत्व ज्यांनी अनेक अभंग रचले। अभंग कशाला म्हणतात? अभंगामध्ये आपण परमेश्वराची प्रार्थना करतो, परमार्थाची प्राप्ती कशी करावी हे शिकतो, भगवंताचं नाव घेतो। अहो, तुकाराम महाराजांचं जीवनच असं होतं की ते भगवंताच्या नामाशिवाय कधी राहिले नाही, ज्यांनी परमार्थाचा ध्यास कधी सोडला नाही आणि ज्ञानीजनांची साथही सोडली नाही, आणि जे रंजले गांजले त्यांच्याबद्दलचा कळवळा त्यांच्या मनातून कधीही कमी झाला नाही। असं हे अभंग व्यक्तिमत्व ज्यांनी एवढी मोठी अभंग गाथा लिहिली। पहिल्यांदा जेव्हा मी विचार करत होते की आता कुठले अभंग निवडावेत, तेव्हा माझ्यासमोर इतके अभंग आले, माझ्या मनामध्ये इतके अभंग आले की त्यातले कुठले अभंग निवडावेत हेच माझ्या लक्षात येईना। आणि कसे बसे त्यातले काही निवडक 3-4 अभंग मी निवडलेले आहेत की ज्याच्यातून आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये काहीतरी शिकता येईल, काहीतरी बोध घेता येईल। कारण तुकाराम महाराजांचे अभंग इतके सगळ्या जनमानसाच्या मनामध्ये रुजलेले आहेत की हा अभंग माहिती नाही किंवा हा अभंग खूप माहिती आणि हा अभंग माहिती नाही, अपरिचित आहे, असे अभंग मिळणं फार दुष्कर वाटलं मला। त्यामुळे माझ्या मनाला जे भावले ते अभंग मी निवडले। आधी आपण थोडंसं संत तुकाराम महाराजांचं जीवन पाहू। संत तुकाराम महाराजांचं जीवन आपल्याला माहिती आहे की पहिली काही वर्ष त्यांची, पहिली 17व्या 18व्या वर्षापर्यंत त्यांचं जीवन अतिशय सुखकर असं गेलं।
त्यांच्या घराण्याचे मूळ पुरुष जे विश्वंभर बुवा, जे वारकरी होते, नेमाने ते वारीला जात असत आणि असे अनेक वर्ष वारीला जात असताना जेव्हा त्यांचे हातपाय थकले तेव्हा विठ्ठलांनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की अरे आता वारीला याची गरज नाही, मीच तुझ्याकडे येतोय. आणि देहू गावात विठ्ठल भगवंतांचं आगमन झालं आणि विश्वंभर बुवांनी त्यांच्या घराच्या शेजारीच त्या विठ्ठलाचं मंदिर उभारलं. आणि अशा या अतिशय पुण्यमय अशा घराण्यामध्ये तुकाराम महाराजांचा जन्म झाला. आपल्याला जे तुकाराम महाराज माहिती आहे ते असे माहिती आहे की आपण नेहमी संत तुकाराम हा पिक्चर पाहतो आणि त्याच्यावरून तुकाराम महाराजांचं जीवन बघतो आणि तो पिक्चर किंवा तो चित्रपट सुरू होतो तो दुष्काळापासून. जेव्हा दुष्काळ पडला त्याच्यानंतर काय झालं इथपासून तो सुरू होतो. पण खरं तर त्याआधी तुकाराम महाराजांचं जे घराणं होतं ते अतिशय श्रीमंत होतं. घरामध्ये सावकारी होती, त्यांचं किराणा मालाचं दुकान होतं, महाजनकी त्यांच्याकडे होती. आणि तुकाराम महाराजांचे थोरले बंधू सावजी ते अतिशय विरक्त वृत्तीचे होते. त्यामुळे हे सगळे व्यवसाय खरं तर त्यांच्याकडे याची मक्तेदारी जायची, पण ते अतिशय विरक्त असल्यामुळे तुकाराम महाराजांकडे या सगळ्याची धुरा आली आणि हे सर्व व्यवसाय तुकाराम महाराजांनी अतिशय उत्तमपणे सांभाळलेले आहेत. आणि घरामध्ये असलेली भक्ती, विठ्ठल भगवंताचं देऊळ, याच्यामुळे तुकाराम महाराजांच्या मनामध्ये पहिल्यापासून विठ्ठलाबद्दलची भक्ती होतीच. पण त्याबरोबरच ते प्रपंच करावा नेटका या उक्तीप्रमाणे त्यांचा प्रपंच अतिशय उत्तमपणे सांभाळत होते. पण त्याच्यानंतर ज्या अनेक आपत्ती त्यांच्यावर कोसळल्या की जसं आई-वडिलांचं पाठोपाठ देवाघरी जाणं, त्याच्यानंतर त्याच्या बहिणीचं देहावसन, त्याच्यानंतर पडलेला दुष्काळ, पहिली पत्नी जी दमेकरी होती तिचं औषधाविना तडफडून मरणं आणि त्यांचा पहिला पुत्र त्याचंही असेच अन्ना वाचून तडफडून मरणं. आणि हे सगळे आघात एकापाठोपाठ झाले. दुष्काळामुळे जो काही उत्तम व्यवसाय चालू होता तो व्यवसाय बुडीत निघाला आणि हे सगळे आघात सोसता तुकाराम महाराजांना विरक्ती आली. आपल्यासारखा एखादा माणूस असता तर अशा आघातांनी कोसळून गेला असता, पूर्णपणे निराश झाला असता. पण तुकाराम महाराजांनी या आघातांना किंवा या आघातांचा उपयोग एक संधी म्हणून करून घेतला आणि ते परमार्थाकडे वळले. आणि म्हणूनच तुकाराम महाराजांचा हा अभंग आपल्याला माहिती आहे, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. एकदम शेवटचं वाक्य घेते, ते खूप महत्वाचं आहे. तुका म्हणे तुझ्या नामाची या बळे, अवघियांचे काळे केले तोंड. आणि हा जो अभंग आहे, विचार करताना असं जाणवलं आपलं सुद्धा काय चालू असतो आपल्या मनाशी आणि जगाशी. अगदी क्षणोक्षणाला आपलं द्वंद्व सुरू असतं. हे करू का ते करू, हे करू का ते करू, हे द्वंद्व सुरू असतं. अनेक आघात, अनेक संकट, अनेक दुःख आपल्याही आयुष्यात येत असतात. पण आपल्या आयुष्यामध्ये ही संकट आली की आपण काय करतो तर आपण रडत असतो. आपण काय करतो की याच्यामुळे असं झालं, त्याच्यामुळे असं झालं, याला दोष दे, त्याला दोष दे, असं आपण करत राहतो. पण तुकाराम महाराजांच्या जीवनातून हे शिकण्यासारखं आहे की या आघातातून ते परमार्थाकडे वळले आणि त्यांनी भगवंताचा शोध घ्यायची प्रक्रिया सुरू केली. कारण आपल्या जीवनामध्ये जी संकट येतात, भगवंतांनी भगवद्गीतेत काय किंवा श्रीमद भागवत पुराणामध्ये काय हे लिहून ठेवलेलं आहे की जेव्हा एखाद्या जीवाला मला माझ्याकडे ओढायचं असतं किंवा माझ्याकडे त्याचं लक्ष वेधून घ्यायचं असतं
तेव्हा मी त्याच्या जीवनामध्ये संकट आणतो, किंवा मी त्याची प्रिय व्यक्ती किंवा त्याला जे प्रिय असतं ते मी त्याच्याकडून हिरावून घेतो. का हिरावून घेतो? कारण तुम्ही त्या व्यक्तीमध्ये, तुम्ही त्या तुमच्या घरामध्ये, तुम्ही त्या तुमच्या ऐश्वर्यामध्ये तुम्ही गुंतलेला असता आणि ते तुमचं गुंतलेपण तुम्हाला परमेश्वराकडे जाऊच देत नाही. तुमचं लक्ष परमेश्वराकडे जात नाही, कारण तुम्ही तुमच्या व्यापार म्हणजेच काय, तुमच्या विषयांमध्ये तुम्ही गुंतलेला असता. आणि याच्यातून तुम्हाला बाहेर काढावं म्हणून भगवंत, म्हणजे ही सगळी जी आपल्यावर संकट येतात ती आपल्यावर भगवंताची असलेली कृपा असते. पण आपण मात्र ते अतिशय निगेटिव्ह पॉईंटनी किंवा निगेटिव्ह व्ह्यूनी त्याच्याकडे बघतो की मी किती दुर्दैवी आहे, असा आपला त्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो तो या प्रसंगातून आपल्याला कळतो की हे प्रसंग आपल्यावर का येतात, कारण आपण त्याच्यातून तावून सुलाखून निघावं आणि आपल्यामध्ये असलेले जे उत्तम गुण आहेत किंवा आपल्यामध्ये असलेली जी झुंजार वृत्ती आहे परिस्थितीशी झगडण्याची किंवा त्या प्रसंगातून निभावून देण्याची, किंवा त्याच्यातून तुमचं सामर्थ्य आजमावण्याची ती संधी तुम्ही असं वागून गमावता. तुकाराम महाराजांच्या या अभंगातून किंवा तुकाराम महाराजांनी स्वतःच्या जगण्यातून आपल्याला हे शिकलं. आणि कशाच्या बळाने? तर हे वाक्य की तुका म्हणे तुझ्या नामाची ये बळे. अरे भगवंता, मी तुझं नामस्मरण केलं. मी काय केलं? फक्त तुझं नामस्मरण केलं, म्हणजेच तुझी भक्ती केली आणि त्याच्या बळावर, त्याच्या सामर्थ्यावर मी जे माझी निंदा करणारे होते, जे मला वाईट ठरवणारे होते, आपल्याला मंबाजी पंत माहिती आहेत, रामेश्वर बुवा माहिती आहेत की जे पहिल्यांदा तुकाराम बुवांच्या अतिशय विरोधात होते, त्या सगळ्यांचं तोंड मी काळं केलं. म्हणजे त्या सगळ्यांना तोंड काळं केलं म्हणजे काय? त्या सगळ्यांना मी खोटं पाडलं, त्या सगळ्यांना मी तुझ्या नामाची जी शक्ती आहे ती मी सगळ्यांना दाखवली, असं तुकाराम महाराज या अभंगात सांगतात. आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की त्यांनी भंडारा डोंगरावर अतिशय मोठं तप केलेलं आहे आणि त्यांना साक्षात्कार झालेला आहे. आणि त्यानंतर त्यांनी त्यांचं अवघं जीवन परमार्थासाठी आणि लोकजागृतीसाठी, जनजागृतीसाठी जे रंजले गांजलेले आहेत तर त्यांच्या सेवेसाठी वाहून घेतलेलं आहे. आपल्यासारख्या सामान्य जीवाला त्यांनी अतिशय कळवळून अनेक वेळेला, अनेक ठिकाणी आणि अनेक अभंगामध्ये अतिशय उत्तम असे उपदेश केलेले आहेत. त्यातील काही अभंग जे मी मला जे भावले तर ते तुम्हाला त्याच्यावर आपण निरूपण बघूया. पहिला अभंग जो अतिशय उपकारक आहे, अगदी रोजच्या प्रत्येक क्षणाला आपल्याला जाग करणारा आहे, असा जो अभंग आहे तो आहे, नको नको मना गुंतू माय जाळी, नको नको मना गुंतू माय जाळी, काळाला जवळी ग्रासावया, काळाची बिवडी पडेल बजेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि सोयरी भरी भरी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचुनी, नको नको मना गुंतू माया जाळी. हा अभंग, फक्त हा अभंग जरी लक्षात ठेवला
तरी आपल्याला प्रत्येक क्षणाला हा अभंग जागरूक करतो. कारण आपलं जे मन आहे तर ते आपल्याला प्रत्येक वेळेला कुठल्या ना कुठल्या विषयांकडे नेत असतं किंवा कुठल्या ना कुठल्या चुकीच्या वृत्तींकडे नेत असतं. आणि ते याच्यामध्ये तुकाराम महाराज या अभंगात हेच सांगतात की तू कुठल्याही मायेमध्ये गुंतू नकोस. कारण ही जी माया आहे, आपण माया म्हणजे काय, कुठली आहे माया, तर आपण हे जे सगळे आपले जे नातेवाईक आहेत, आपलं घर, आपलं दार, माझ्या यांच्याशी ओळखी आहेत, माझा आज एवढी प्रतिष्ठा आहे, मला हा एवढा मान सन्मान मिळतोय, ही सगळी काय आहे, ही सगळी माया आहे. आणि या मायेत आपण गुंतलेलो आहे. आपल्याला असं वाटतं की आलं ना संकट, आहेत की एवढे सगळेजण मला सोडवायला, अहो माझी परपर्यंत ओळख आहे. हा अहंकार त्या माणसाला प्रत्येक ठिकाणी असतो. मला कोणाची गरज लागणार आहे, माझ्यावर संकट आलं तर 10 हात धावून येतील. पण आपण करोनाच्या काळात याची अनुभूती घेतलेली. अहो तिथे एकट्या एकट्याला राहायला लागलेले हॉस्पिटलमध्ये, आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्यांच्याकडे कधी डॉक्टर येतील हे पाहण्यासाठी किंवा याची पण प्रतीक्षा करायला लागलेली आहे, हेही आपल्याला माहिती. आणि तेव्हाची परिस्थिती अशी होती की नाती गोती सगळे लोक विसरले होते आणि विसरायलाच लागले होते. आणि आत्ताच्या काळातही, इतक्या आधुनिक काळातही तुकाराम महाराजांचा हा अभंग आपल्याला किती मोठा दृष्टिकोन देतोय बघा. आणि म्हणून ते सांगतायत की तू या मायाजाळात, तू हे सगळे म्हणजे तू स्वधर्म कर, त्यांच्याविषयीची जी तुझी कर्तव्य ती कर, तू सगळ्यांशी चांगला वाग, तू सगळ्यांना मदत कर, पण तू मनानी तनानी त्यांच्यामध्ये अति गुंतू नकोस. म्हणजे त्यांच्याबद्दल तू आस्था बाळग, पण त्यांच्याविषयी अतिरिक्त ममता नको, की जी तुला तुझा जो स्वधर्म, भगवंताची भक्ती, त्याच्यापासून तो जी आसक्ती ती तुला दूर देईल. अशा मायेत तू गुंतू नकोस, कारण तो एकमेव भगवंत आहे जो तुला मोक्ष देईल, जो तुला या सगळ्या दुःखांमधून सोडवू शकेल. तो एकच आहे, तो एकच चक्रपाणी आहे. म्हणून त्यांनी मनाला सांगितलेलं आहे, हे मना तू त्याच्यामध्ये गुंतू नकोस. आणि म्हणूनच हा अभंग मला खूप आवडला आणि म्हणून मी तो बघितला. तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये भगवंतांची भक्ती कशी करावी अतिशय सुंदर सांगितलेलं आहे आणि अतिशय सोप्या शब्दात सांगितलेलं आहे. तो अभंगही श्रीमद भागवत पुराणातील कपिल आणि देवाहुती हा जो संवाद आहे, सांख्यशास्त्रामध्ये माता देवाहुतीने कपिल भगवंतांना विचारलं होतं, हे भगवंता, मी भगवंतांची म्हणजे कधीही म्हणजे अभंग भक्ती कशी मिळवू, मी त्याच्यासाठी काय करू. तेव्हा कपिल भगवंत म्हणाले होते की तुझ्या शरीराचा प्रत्येक अवयव हा भगवंतासाठीच वापर, किंवा भगवंताचं कर्म करण्यासाठीच तू तो म्हणजे लागी लाव, किंवा भगवंतासाठीच तू त्याचा उपयोग कर. आणि हा जो इतका मोठा आणि इतका महत्त्वाचा उपदेश आहे तो तुकाराम महाराजांनी अतिशय सुंदरपणे या अभंगात सांगितला आहे. खेळी खेळी माझे वाचे गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या हो सुख, माझ्या विठोबाचे मुख, माझ्या विठोबाचे मुख, माझ्या विठोबाचे मुख, तुम्ही ऐका हो कान, माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, मनात एके घाव घेई, राही विठ्ठलाचे पायी, राही विठ्ठलाचे पायी,
राही विठ्ठलाचे पायी. तुका म्हणे माझ्या जीवा, नको सोडू या विठ्ठला, नको सोडू या केशवा, नको सोडू या केशवा. किती सुंदर अभंग आहे बघा. हे वाचे म्हणजे हे जिव्हा किंवा हे वाणी, माझ्या वाणीनी मी काय करावं, तर भगवंताचं नाव. बाकी तुम्ही काही करू नका. म्हणजेच काय करा, अविरतपणे नामस्मरण करत राहा. डोळे तुम्ही घ्यावं सुख. डोळ्यांना तुम्ही काय बघा, तर जिथे जाल तिथे माझ्या विठ्ठलाचं मुख बघा. म्हणजे तुम्ही देवदर्शनासाठी जा. कानांना काय सांगितलंय, तुम्ही माझ्या विठ्ठलाचे गुण ऐका. म्हणजेच काय ऐका, त्याची भजनं ऐका, भगवंतांची गाणी ऐका. मनात येथे धावगी. अरे मना, वर सांगितलंय गुंतू नकोस मायाजाळात, आणि इकडे सांगतायत मग मायाजाळात नको गुंतूस, ते बरोबर आहे, पण मग काय कर, तर विठ्ठलाच्या पायी राहा. म्हणजे विठ्ठलाबद्दल मनन चिंतन करत राहा, विठ्ठलाचे गुण आठवत राहा, विठ्ठलाच्या कथा ऐकत राहा. कानांना सांगितले तू पुराण ऐकत जा, भागवत कथा ऐकत जा, कीर्तन ऐकत जा, भजन ऐकत जा. डोळ्यांना तुम्ही काय पहा. अहो आता टीव्हीवर किती छान छान मालिका लागतायत. सोनी टीव्हीवर श्री रामायण लागलंय परत. अहो तुम्ही ते पहा. अशा प्रकारे त्यांनी सांगितलंय. आणि तुकाराम महाराज कळवळून सांगतायत, तुका म्हणे माझ्या जीवा, नको सोडू या केशवा. आपणच आपला विचार करून पाहावा. आपण अगदी ठरवतो, माझं पण असंच होतं, आपण अगदी ठरवतो की आता काहीही झालं ना तरी नामस्मरण करायचं, म्हणजे करायचं, त्याच्याशिवाय बाकी काही करायचं नाही. किंवा काही काम करत असलो तरी एकीकडे नामस्मरण करायचं, एकीकडे काम करायचं. पण ते नामस्मरण किती वेळ, 1 मिनिट तरी टिकतं का आपल्या मनामध्ये? तर याचाच ध्यास घेणं किंवा त्याचाच कालावधी वाढवणं. अगदी तुम्ही माळ घेऊन नाही बसलात तरी चालेल एका ठिकाणी, पण जेव्हा तुम्ही कुठलंही तुमचं काम करत असाल तेव्हा एकीकडे मनातल्या मनात नाम घ्यायचा सराव करणं, यालाच तर साधना म्हणतात. आणि हा वेळ, हा कालावधी वाढवणं, की मी आता किती वेळ, आज मी 1 मिनिट करू शकले, उद्या मी अजून एका आठवड्याने मी 2 मिनिटं करेन, अजून एका आठवड्याने मी 3 मिनिटं करेन. हा तुम्ही मोजायला सुरुवात केलं की मग त्याचा तो अभ्यास सुरू होतो. आणि अभ्यासाने हा नामस्मरणाचा कालावधी किंवा मग हळूहळू अशी तयारी होते की हे नामस्मरण आपोआप आपल्या मनामध्ये येत राहतं. त्याच्यासाठी मग काहीच प्रयास करावे लागत नाही, पण त्याच्यासाठी हा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे, जो या जीवनाच्या शाळेतला सर्वात मोठा अभ्यास आणि सर्वात महत्त्वाचा अभ्यास आहे म्हटलं तरी सुद्धा चालेल. आता एका अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी कर्मठपणाला, म्हणजे तुकाराम महाराजांचे मला अनेक असे अभंग दिसले की ज्याच्यामध्ये तुकाराम महाराजांनी जे अहंकारी आहे, जे दुष्ट आहे, जे पाखंडी आहे, की वरवर असं दाखवतात की मी किती भक्त आहे आणि मी किती भगवत भक्ती करतो, तर त्यांना त्यांच्यावर ताशेरे ओढलेले, असे अनेक अभंग आहेत. तर त्यातला एक अभंग जो थोडा म्हणता नाही येणार, बराचसा आपल्या जीवनाशी मिळता जुळता आहे, त्या अभंगाबद्दल बोलणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, कायबा करीसी सोवळे ओबळे. बरं का, कायबा करीसी सोवळे ओबळे, मन नाही निर्मळ वाहू घ्यायची. अरे तू सोवळं ओवळं इतकं करतोस, म्हणजे शारीरिक स्वच्छता वगैरे, सोवळ्याने स्वयंपाक केला पाहिजे वगैरे, सगळं तू ते करतोयस, ते चांगलं आहे. पण हे करत असताना जर
तुझं मनच जर निर्मळ नसेल, मनच जर वाईट विचारांनी भरलेलं असेल, मनामध्येच जर विषय वासना असतील, तर त्या 16 ओळ्याचा जे फक्त बाह्य रूप आहे तर त्याचा काय उपयोग आहे? पुढे तुकाराम महाराज म्हणताय, कायबा करीसी पुस्तकांची मोठ, घोकिता हृदयस्फोट हाता नये. आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी उपनिषद, वेद, श्रीमद भागवत पुराण किंवा सगळी पुराणं वगैरे असं सगळं बरं का, अगदी स्वामी विवेकानंदांची मोठे मोठे ग्रंथ आहेत ते, असं सगळं असं कपाटांमध्ये छान लावलेलं असतं. आणि मग असं पाहिल्यानंतर म्हणजे आपण कोणाच्या घरी जातो, बरेच वेळेला हा अनुभव आलेला आहे, आपण त्यांच्या घरी जातो, ही पुस्तकं बघून अरे बापरे एवढा अभ्यास आहे यांचा, अगदी म्हणजे आपल्याला मनामध्ये कौतुक वाटतं बरं का. आणि मग आपण अगदी उत्सुकतेने विचारतो, तुम्हाला एवढी आवड आहे एवढं सगळं वाचायची, वाचलंय तुम्ही एवढं सगळं, किती अभ्यास आहे हो तुमचा? आणि उत्तर काय मिळतं? नाही हो, ते माझे आजोबा होते ना, तर त्यांच्याकडे ही पुस्तकं होती आणि आम्ही ही ठेवलेली, आणि मग ही भगवद्गीता वगैरे त्यांची आम्ही भगवद्गीता जयंती वगैरे जेव्हा असते तेव्हा काढतो आणि त्यांची पूजा करतो, परत वाचनात गुंडाळून ठेवून देतो. हे झालं आत्ताच्या पिढीचं. पण काही लोक अशी पण अनुभवाला येतात की ज्यांनी सगळं वाचलेलं असतं, किंवा ज्यांचं एक न धड भराभर चिंध्या, म्हणजे सगळं वाचायचं, पण त्यांचं जर वर्तन पाहिलं तर त्या पुस्तकांमध्ये जे लिहिलेलं आहे ते त्यांच्या वर्तनामध्ये कुठेच दिसत नाही. किंवा त्या पुस्तकांमुळे त्यांच्यामध्ये जो एक प्रकारचा प्रखरपणा, तेजस्विता, वागण्यातली शुचिता जी ही पुस्तकं वाचल्यानंतर येते, किंवा एक जो स्वानुभवावर माणूस स्थापित होतो की ज्यांच्या हृदयातील भगवंताची जी अनुभूती आहे ती जागी झालेली आहे, असे लोक विरळाच आढळतात. पण अशी अनुभूती त्यांच्या वागण्या बोलण्यातून अजिबात दिसत नाही. आणि म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, घोकिता हृदयस्फोट हाता नये. अरे तू अगदी भगवद्गीता घोक, अगदी तो पाठ कर, पण भगवंतांनी त्या गीतेमध्ये जे सांगितलंय ते जर तुझ्या वर्तनामध्ये आलं नाही तर काय उपयोग? भगवंतांनी त्याच्यामध्ये कुठल्या विषयाला हात घातलेला नाही असं नाहीये. अगदी भक्तांचे प्रकार, भक्ती कशी करावी हेही सगळं सांगितलेलं आहे. पण तरी सुद्धा तुला भक्ती म्हणजे काय हेच जर कळलेलं नसेल, एवढी सगळी गीता वाचून, तर काय उपयोग आहे त्याचा? कायबा करीसी टाळ आणि मृदुंग, जेथे पांडुरंग रंगला नाही. आता तर बरेच वेळेला असं दिसतं की कीर्तन म्हणा किंवा कुठलंही म्हणजे भागवत प्रवचन म्हणा किंवा प्रवचनं म्हणा किंवा भजनं म्हणा किंवा भक्तिगीतं म्हणा, ही जी सादर केली जातात तर ती बरेच वेळेला मानधन किती मिळतं किंवा मानधन चांगलं मिळतं, किंवा तुम्ही हे सांगताय, प्रवचनं करताय, मग लोक तुम्हाला प्रतिष्ठा देतील, तुमची वाहवा होईल, लोक तुम्हाला नमस्कार करतात, त्याचा एक गर्व असतो किंवा त्याच्यामुळे एक आनंद मिळतो, तर त्याच्यामुळे सुद्धा हे केलं जातं. तर अशा गोष्टींसाठी, या बाह्य गोष्टींसाठी तुमच्या मनाला बरं वाटतंय म्हणून तुम्ही हे करताय. बरं वाटतंय म्हणजे कसं, कुठल्या अर्थाने, की तुमचा अहंकार त्याच्यामुळे वाढीला लागतो, किंवा तुम्हाला लोक चांगलं म्हणावे म्हणून तुम्ही हे जर करताय, तर तुम्ही किती टाळ वाजवा, मृदुंग वाजवा, किती भक्तिगीतं म्हणा, किती कळवळ्याने तुम्ही प्रवचन करा, पण ते जर तुमच्या हृदयात उतरलेलं नसेल, तुम्ही ते सांगताय, तर त्याचा काहीही उपयोग नाही. जेथे पांडुरंग रंगला नाही. पांडुरंग कधी रंगणार नाही, कारण भगवंतांना माहिती आहे
की तुमचा भाव काय आहे याच्या मागे, तुम्ही ही जी कृती करताय त्याच्या मागे तुमचा भाव काय आहे. कायबा करीसी ज्ञानाची या गोष्टी, करणी नाही पोटी बोलण्याची. कायबा करीसी दंभ लौकिकाते, जे मी आत्ता बोलले, लौकिक मिळवण्यासाठी तुम्ही जर या गोष्टी केल्या, काय केवढी जाडी जाडी पुस्तकं वाचते, बाप रे गीता मुखोद्गत आहे, बाप रे अख्खी ज्ञानेश्वरी पाठ आहे, काय छान बोलते. या लौकिकासाठी जर तुम्ही हे सगळं करत असलात तर हित नाही माते तुका म्हणे, त्याच्यात तुमचं हित नाही. त्याच्याऐवजी तुम्ही हे सगळं नाही केलं तरी चालेल, फक्त नामस्मरण करा, त्याने तुमचा उद्धार होणार आहे. म्हणून हा अभंग मला आवडला, कारण तो बरेच वेळेला असं आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी यज्ञ होतात, आत्ताच्या घडीलाही होतात. अगदी देवळात गेलो तरी बघतो तिथे इतकं कर्मठपणा, पाखंडीपणा चाललेला आहे. आपण बऱ्याच बातम्याही ऐकतोय त्याच्याबद्दलच्या. त्याबद्दल आत्ता मी काही बोलणार नाही, पण बऱ्याच ठिकाणी हे दिसतं की अतिशय कर्मठपणे सगळे मंत्र तंत्र सगळं करत, अगदी जोराने ते मंत्रांचं उच्चारण करत अग्नी पेटवला जातो, ते यज्ञ केले जातात. पण त्यांच्या वागण्यावरून हे लक्षात येतं की त्यांच्यामध्ये ते मंत्र किंवा ते मंत्र सामर्थ्य किंवा त्याच्या मागची भक्ती कुठेही उतरलेली नाही. कारण ते जो भेद करतात लोकांमध्ये, त्याच्यावरूनच हे लक्षात येतं. म्हणूनच आत्ताच्या काळालाही हा अभंग अतिशय समर्पक असा आहे. म्हणून हा अभंग मला निवडावासा वाटतो. पुढचा अभंग अतिशय सुंदर आहे, जो आजची जी पिढी आहे त्यांच्यासाठी अतिशय योग्य आहे. तुकाराम महाराज काय म्हणतात बघा. माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी, तेणे नभ जावे तीर्थासी, तेणे नभ जावे तीर्थासी, माय बापे केवळ काशी, पुंडलिके काय केले, पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे ठेले, परब्रह्म उभे ठेले, माय बापे केवळ काशी. ऐसा ऐसा होई सावधान, ऐसा होई सावधान, हृदयी धरी नारायण, हृदयी धरी नारायण, माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी. तुका म्हणे माय बापे, तुका म्हणे माय बापे, अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे, माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी, तेणे नव जावे तीर्थासी, तेणे नव जावे तीर्थासी. तुकाराम महाराज या अभंगात स्पष्टपणे म्हणतात की अहो, तुमच्या घरातले जे तुमचे आई वडील हे म्हणजे तुमचं
सर्वश्रेष्ठ असं तीर्थस्थान आहे. आणि आत्ताचं कसं चाललंय की लोक वेगवेगळ्या ट्रॅव्हल कंपन्यांबरोबर वेगवेगळ्या तीर्थयात्रा पैसे टाकून, असंच मी म्हणते, जर भक्ती मनामध्ये नसेल आणि केवळ तुम्हाला फिरायला जायचंय आणि दाखवायचंय की मी या तीर्थस्थानी जाऊन आलो म्हणून पैसे टाकून तुम्ही जर तीर्थयात्रा केल्या पण मनात भक्ती नाहीये, तर त्या तशा तीर्थयात्रांपेक्षा तुम्ही, आणि त्या तीर्थयात्रा करतात पण घरात असलेले किंवा वेगळे राहत असलेले, कारण हल्ली वेगळे राहत असलेलेच असतात बरेच वेळेला, वेगळे राहत असलेले जे आई वडील आहेत त्यांच्याकडे मात्र आत्ताच्या पिढीचं किंवा कैक लोकांचं, कैक मुलांचं मुलींचं लक्ष नसतं. आणि तुकाराम महाराजांनी तेव्हा लिहिलेला अभंग आत्ताच्या घडीला किती तंतोतंत लागू पडतोय बघा. ते म्हणतायत की आधी तुम्ही तुमचे जे आई वडील आहेत तर त्यांची सेवा करा. अहो तुम्ही त्यांची सेवा केली तर ते सर्वात मोठं तीर्थक्षेत्र आहे तुमचं, त्यांचे चरण, आणि त्यांची सेवा करणं हे तुमच्या दृष्टीने सर्वात मोठं आणि सर्वात श्रेष्ठ आणि तुम्हाला मुक्ती मिळवून देणारं तीर्थक्षेत्र आहे. आणि म्हणून तुम्ही बाकी कुठल्याही तीर्थस्थानी नाही घेतलात तरी चालेल, अगदी काशीपेक्षाही श्रेष्ठ असं हे तीर्थस्थान आहे, तुम्ही त्यांची सेवा करा. आणि उदाहरण देतात आपल्याला पुंडलिक महाराजांचं, भक्त पुंडलिकांचं. अहो भक्त पुंडलिकांनी काय केलं ते म्हणतात, परब्रह्म उभे केले. माता पित्यांची सेवा ते करत होते भक्त पुंडलिक, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि भगवंतांना त्यांनी सांगितलं की तू उभा राहा, मी आत्ता सेवा करतोय. आणि त्याचा परिणाम काय झाला, पंढरीसी विठ्ठल आला. म्हणून आत्ताच्या युगाला, आत्ताच्या पिढीला अतिशय समर्पक असा हा अभंग आहे. आणि सावधान हो, मग काय म्हणताय, अरे मनुष्य प्राण्या तू सावधान हो. महत्वाचं काय आहे, तीर्थस्थानाला जाणं हे महत्वाचं नाहीये. जेव्हा तुमच्या हृदयामध्ये नारायण आहे, हृदयामध्ये भगवंत आहे, तेव्हा तोही तुम्हाला हीच बुद्धी देईल की तुम्ही आई वडिलांची सेवा करा. आपल्याला कृष्ण भगवंतांचं चरित्र माहितीये, आपल्याला श्रीरामांचं चरित्र माहितीये. श्रीरामांनी वडिलांसाठी, स्वतःच्या मातेसाठी केलेला राज्यत्याग माहितीये. श्रीकृष्ण भगवंतांचं यशोदेवर असलेलं प्रेम माहितीये, देवकी मातेवर असलेलं प्रेम माहितीये. देवकी मातेसाठी त्यांनी तिच्या आधीचे जे 6 पुत्र जे मारले गेले होते त्यांचं दर्शन तिला परत घडवलेलं आहे. भगवंतांनी स्वतःच्या वर्तनातून हे दाखवलेलं आहे की आई वडील हे म्हणजेच पुण्यभूमी आहे, हे म्हणजेच तीर्थक्षेत्र आहे. आणि त्यांची सेवा करणं हा तुमचा स्वधर्म आहे. परत हे स्वधर्म हा शब्द ऐकल्यावर परत आपण भगवद्गीतेकडे येतो. भगवंतांनी काय सांगितलंय की तुम्ही स्वधर्म करा. तुम्ही जर स्वधर्म आचरलात, मुलगा म्हणून किंवा मुलगी म्हणून माझं काय कर्तव्य आहे, तर मी माझ्या आई वडिलांची सेवा करावी. त्या स्वधर्मानेच मला भगवंत प्राप्त होणार आहे. आता एक फक्त शेवटचा अभंग घेऊया. त्याच्यामध्ये भगवंतांनी भक्ताची लक्षणं सांगितलेली आहेत आणि ती लक्षणं आपल्याला तुकाराम महाराजांमध्ये पुरेपूर दिसतात. आणि आपल्यालाही मार्गदर्शन की आपल्याला भक्त तर व्हायचंच आहे भगवंतांचं, हे तर आपलं निश्चितच आहे, पण त्याच्यासाठी आपल्या अंगी काय गुण हवे ते तुकाराम महाराजांनी सांगितलेले, ते थोडक्यात बघूयात आणि नंतर आपण या प्रवचनाला विराम देऊया. भक्त ऐसे जाणा जे देही उदास. मुद्दाम आता चालीत म्हणत नाहीये कारण वेळ जाईल. भक्त ऐसे जाणा जे देही उदास. जे देही उदास, यातला देही उदास हा शब्द महत्वाचा आहे. देही उदास याचा अर्थ काय,
की त्यांचं संतांचं जे खरे भक्त आहेत त्यांचं त्यांच्या शरीराकडे लक्ष नसतं का? त्यांचं त्यांच्या शरीराच्या सामर्थ्याकडे लक्ष नसतं का? त्यांचं त्यांच्या शरीराच्या स्वच्छतेकडे लक्ष नसतं का? तर असं नाही आहे. ते त्यांच्या शरीराचं सामर्थ्य वाढवतात, ते त्यांच्या शरीराकडे योग्य ते लक्ष देतात, योग्य ते सत्वशील असं अन्न ग्रहण करतात. पण ते त्यांच्या देहाचे चोचले पुरवत नाहीत. म्हणजेच काय, देहाला ते विषयांमध्ये गुंतवत नाही. आपला कसं आपण जे मुमुक्षु म्हणू हवं तर, की आपण आता आपल्याला भक्त व्हायचंय, ज्यांना भक्ती करायची आहे किंवा भक्ती करायची, भक्त व्हायचंय, आपण त्या मार्गावर चाललोय. पण आपलं असं असतं की मला भक्ती तर करायची आहे, मला तीर्थक्षेत्राला तर जायचंय, पण मला शक्यतो जितकं डिलक्स पॅकेज मिळेल तेवढं चांगलं, किंवा मला स्वतःला काही फार तोशीच नाही लागली पाहिजे, एसीच गाडी पाहिजे, किंवा माझं सगळं व्यवस्थित छान जेवायला वगैरे मिळालं की मग भक्ती करायला मोकळे, असं आपलं थोडंसं जे असतं. तर खऱ्या भक्ताचं असं असतं की त्यांना देहाचे चोचले काही पुरवले नाही गेले, देहाचे हाल झाले, देहाला म्हणजे साधं सुधं कोरडं जे काही मिळेल ते अन्न मिळालं तरी चालेल, काय जे मिळतील ते कपडे साधे सुधे जुने जसे काही कपडे असतील ते मिळाले तरी चालतील, साधी झोपडी असली तरी चालेल, साधं घर असलं तरी चालेल, पण महत्वाचं काय त्यांच्या दृष्टीने, तर भगवंतांची भक्ती. म्हणजे ते विषयामध्ये आसक्त न होणारे, स्वतःच्या देहाच्या फक्त गरजा पुरतील एवढं, किंवा गरजा नाही पुरल्यात म्हणजे सगळ्या पूर्ण झाल्या तरी चालतील, पण भगवंताची भक्ती महत्वाची, ते खरे भक्त. गेले आशा पाश निवारुनी, त्यांना कुठल्याही आशा नसतात, कुठल्याही अपेक्षा नसतात, जे काही चित्ती असो द्यावे समाधान, जे काही मिळेल त्याच्यामध्ये समाधानी त्यांची वृत्ती. आणि देही उदास, इथे मी आत्ता जे म्हटलं की ते सामर्थ्य वाढवत नाहीत का शरीराचं, तर तसं नाहीये. आपल्याला संत रामदास स्वामी माहिती, उलट ते तर तुकाराम महाराजांचाच अभंग आहे, देह देवाचे मंदिर. त्यामुळे देह जितका पवित्र ठेवता येईल, जितका शुद्ध ठेवता येईल, तितका ते ठेवायचा प्रयत्न करतात. विषय तो त्यांचा झाला नारायण, जे आपण मगाचपासून बोलतोय की आपले जे सगळे विषय असतात, की छान खावं, छान लिहावं, छान फिरायला जावं, छानपैकी AC मध्ये बसावं, हे आपले विषय. विषय म्हणजे काय, आपल्या या वासना आहेत, या आपल्या इच्छा आहेत. पण खऱ्या भक्ताच्या इच्छा काय असतात, मला फक्त नारायणाचं दर्शन व्हावं. मगाशी जो अभंग आपण पाहिला तो, मला फक्त नारायणाचीच भजनं ऐकायला मिळावे, मला फक्त मी जिथे जाईन तिथे मला भगवंताचं दर्शन व्हावं, माझ्या मनामध्ये नेहमी भगवंतांचेच विचार असावे, मी जे कुठलं पुस्तक वाचेन त्याच्यामध्ये भगवत कथाच असाव्या. म्हणून म्हटलंय विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे ते, मध्ये शब्द ते आहे बरं का, नावडे ते जनधन माता पिता. आता इथे परत आता तुम्ही म्हणाल, मगाशी तुकाराम महाराजांनी सांगितलं की माता पिता हेच तीर्थक्षेत्र आहे, आणि आता म्हणतात नावडे ते जन माता पिता. काय म्हणायचं याला, कुठले माता पिता मला आवडत नाही, कुठलं धन आवडत नाही, कुठले जन आवडत नाही, असे माता पिता, असं धन, असे लोक जे त्यांना भगवंतांपासून दूर देतात. आपल्याला हिरण्यकश्यप प्रल्हाद बाळाची गोष्ट माहिती. असेही काही आई वडील असतात जे नास्तिक असतात, जे त्यांच्या मुलांना म्हणतात नाही त्यांच्या आपल्या घरी काही नाही पूजा बिजा, कुठला तो देव, काही देवबिव काही नसतं, सगळं झूठ असतं. तुम्ही मला सांगा, जर त्या मुलांनी त्याच्या आईवडिलांना फॉलो केलं किंवा त्याच्या आईवडिलांचं ऐकलं तर ते भक्त होऊ शकतील का? असं धन
की जे, कारण धन ही अशी गोष्ट आहे जे तुम्हाला ऐशो आराम देतं आणि त्याच्यामुळे तुम्ही परत विषयांमध्ये आसक्त होता आणि त्याच्यामुळे तुम्ही भगवंतांपासून दूर जाता. असं धन मला नको, असे जन मला नको, असा संघ मला नको, असा अभक्तांचा संघ, अशा विषयी लोकांचा संघ, असा दुष्ट लोकांचा संघ त्या भक्तांना नको असतो. निर्वाणी गोविंद राहे मागे पुढे. तुकाराम महाराजांच्या जीवनातला एक अतिशय हृदयदावक प्रसंग की ज्याच्यामध्ये गोविंद त्यांच्या मागे पुढे उभा राहिला. कधी अहो त्यांच्या ज्या गाथा आहेत त्या देहूमधले जे सगळे प्रकांड पंडित होते त्यांनी सांगितलं होतं की त्या बुडवा, इंद्रायणीमध्ये बुडवा, आणि असा दगड त्या गाथांना लावून बुडवले होते पाण्यात. आणि तुकाराम महाराज त्या इंद्रायणीच्या काठी, तुकाराम महाराज त्यांचे सगळे भक्त त्या इंद्रायणीच्या काठी बसून राहिले होते, कारण तुकाराम महाराजांना ही खात्री होती की माझा नारायण ती जी अभंग गाथा आहे ती मला परत देईल. आणि 12व्या-13व्या दिवशी ती अभंग गाथा वर आलेली आहे आणि ती अभंग गाथा वर आली, ती भगवंतांनीच परत वर आणली हे तर आहेच, पण त्याच्याहूनही अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनतेच्या म्हणजे जनता रूपी इंद्रायणी नदीमध्ये सुद्धा ती गाथा तरली. म्हणजे काय की तुकाराम महाराजांचे अभंग सगळ्या जनांमध्ये, सगळ्या त्यावेळच्या लोकांमध्ये, त्यांच्या भक्तांमध्ये इतके त्यांच्या ओठांवर ते रंगले होते किंवा इतके त्यांच्या मानसी भिनले होते की ती जरी वर आली नसती गाथा तरी त्यांनी ते परत लिहून काढले असते. म्हणजे त्यांच्या मनामध्ये ते बिंबले, म्हणजे ते खरे अभंग झाले असं म्हणता येईल. आणि म्हणून म्हटलंय निर्वाणी गोविंद राहे मागे पुढे, काहीच साकडे पडूनही. अहो खऱ्या भक्तांना गोविंद तो त्यांच्या मागे पुढे असतो, तो त्यांना त्यांची संकट त्यांच्यावरची निवारून देतो आणि तो त्यांची काळजी घेतो. परित्राणाय साधूनाम आपल्याला माहिती आहे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातनीया भय नरका जाणे. खरे भक्त असे असतात की जे फक्त स्वतःपुरता त्यांचा विचार नसतो की मला भगवंत मिळतोय, मी भक्ती करतोय मग झालं, असं नाही. तुकाराम महाराजांचंच बघा, एवढे अभंग लिहिलेत, कुणासाठी लिहिलेत? आपल्यासाठी लिहिलेत. आपल्याला काहीतरी आपल्याला सन्मार्गावर नेण्यासाठी लिहिलेले आहे. कारण त्यांना कळवळा आहे की मी जसा भगवत भक्त झालो, मला जसा मोक्ष मिळाला तसा सर्वसामान्य जनांना मिळावा. म्हणजे त्यांनी समाजासाठी ते केलं. आणि खरा जो भक्त असतो तो चांगल्या कार्यासाठी, सत्कार्यासाठी नेहमी सहाय्य करतो, असा खरा भक्त असतो. घातनीय भय नरका जाणे. आणि हे भक्त हेही जनमानसामध्ये किंवा जनमानसाच्या मनावर ते बिंबवतात की तुम्ही जर सत्कार्यामध्ये खोडा घातला तर तुम्ही नरकात जा. आणि त्याच्यामुळे सुद्धा सगळा जो जनसमुदाय आहे, सगळे जे सामान्य जन आहेत ते आपोआप सन्मार्गाला लागतात. म्हणजे खरा भक्त बाकीच्या लोकांनाही कसं सन्मार्गावर आणता येईल, कसं सत्कार्यामध्ये गुंतवता येईल यासाठी तळमळीने कार्य करतो. बोला जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आताच्या प्रवचनामध्ये जे काही चुकलं असेल ते माझं होतं आणि जे काही उत्तम होतं ते माझ्या गुरूचं. श्रीकृष्णार्पणमस्तु.